साठी जे आलेले आहेत त्यांनी लक्षात घ्यायचं, आमच्याकडे गंडे दोरे धुपारती असं देऊन काय दारू सोडली जात नाही. आमचा जो मार्ग आहे तो फार वेगळा आहे की तुम्हाला मार्गदर्शन करायचं, उपदेश करायचा, आणि तुम्हाला पटत असेल तर तुम्ही सोडा, पटत नसेल तुम्ही पिलात तर माझं काहीच बिघडत नाही आहे. माझं काम आहे तुम्हाला समजावून सांगणं, ऐकायचं की नाही ऐकायचं ज्याचं त्यानं ठरवायचं आहे. त्यामुळे इथे गंडे बांधले जातील का गळ्यामध्ये, दोरे काय देऊ का, आम्ही काहीतरी औषध वगैरे पाजू का तुम्हाला, असलं काय नाही, काय गोळ्या देऊ का, असलं काहीच करत नाही आम्ही. किंवा तुमची देव दारू सोडेल असलं अजिबात इथे काही केलं जात नाही. तुम्ही माणूस आहात, माणसानं माणसाबरोबर व्यवस्थित वागलं पाहिजे. तुम्हाला माणूस म्हणून जो जन्म मिळाला आहे त्या जन्माचं तुम्हाला कल्याण करता आलं पाहिजे, हे इथे मार्गदर्शन केलं जातं. मग करून घ्यायचं की नाही घ्यायचं ज्याचं त्याने ठरवायचं आहे. समजा तुम्हाला बहीण असती असं गृहीत धरा, एकुलती एक आहे, लाडकी आहे बहीण, तुमच्या समाजातलं स्थळ आलं आहे चांगलं, मुलगा पण डॉक्टर आहे. माझ्या हाताकडे लक्ष आहे ना, फक्त बेवडा आहे. बहीण देणार का? नाही. का हो? व्यसन आहे. तुपात शब्द तळल्यासारखा कशाला बोलताय? असं बोला ना, तो बेवडा आहे म्हणून. बेवडा आहे. हे काय बोलले व त्या हिरव्या शर्टवाल्यांकडे द्या, इकडे 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 द्या. तो डॉक्टर माणूस आहे, जे आता स्थळ त्यांच्या बहिणीला आलंय समजा, तर तो डॉक्टर आहे, पेशानं डॉक्टर आहे. दिवसाला कमाई त्याला जवळजवळ 10-15 हजार रुपये दिवसाची त्याला इन्कम आहे. महिन्याचं किती झालं असेल याचा विचार करा. मग एवढं जर त्याला इन्कम आहे, अशा माणसाला हे म्हणतात मी बहीण देणार नाही म्हणून. बरोबर बोलतात का? बरोबर बोलतात. तुम्हीच बोलताय ना हे? हो. म्हणजे दारूनं लायकी किती केले याचा विचार करा ना. मग तो माणूस आपल्या पदरची पिणार, तो काय तुम्हाला उपद्रव देणार नाही, काही नाही काही नाही. फक्त त्याला दोष काय, दारू पितो. म्हणजे दारूनं त्या डॉक्टरची समाजामध्ये किंमत काय केले तर बेवडा. मग तुमची काय केले ह्याचे ज्याचा त्यानं विचार करा. तुम्हाला बेवडा होण्याचा अभिमान वाटतो का? नाही. म्हणून दारू सोडायची. हो. दारू का सोडली पाहिजे? ती ह्याच्यासाठी सोडली पाहिजे की आपल्याला समाजामध्ये दारू पितोय म्हणून लायकी आपली शून्य झालेली आहे. दारू का सोडली पाहिजे? माझ्यावर मेहरबानी नको, त्या बायकोवर मेहरबानी नको, आणखीन कोण नातेवाईक आलेत त्यांच्यावर मेहरबानी नको आहे. तुम्हाला जर वाटत असेल अरे खरंच आपली एवढी लायकी आहे का, असं वाटत असेल तर सोडा. चुकीचं आहे का? बरोबर. मी जे सांगतो ते चुकीचं वाटतं का तुम्हाला? नाही. कारण पदरची आपल्या प्यायची, पदरची पिण्यासाठी मेहनत आपणच घेतो ना, पैसे आपण कमवतो ना. पण त्या पैशांनी जरी आपल्या स्वतःच्या पिलो आपण, तरी सुद्धा किंमत समाज शून्य देतो का? आपण चुकीचा ट्रॅक पकडलेला आहे. कळलंय ना? हो. म्हणून सुधारायचं की नाही सुधारायचं ज्याचं त्याने ठरवलं पाहिजे. जर सुधारायचं असेल तर मनाला विचारलं पाहिजे ना, मी का दारू सोडली पाहिजे? अरे तर मी माझ्या पदरची कमवतोय, मी माझ्या पदरचा पैशानं पितोय, पण लोक आज मला ह्या बेवड्यासारखंच वागणूक देत असतील, समोर फक्त कोण बोलत नसेल, पण पाठीमागं माझी लायकी हीच झाली. मग मला ही लायकी करून घ्यायची की नाही करून घ्यायची, तुमची तुम्ही ठरवून घ्यायची. तुम्हाला वाटत असेल की नाही नाही असंच जगायचं आहे तर दारू सुटणारच नाही, कधीच नाही सुटणार. पण तुम्हाला वाटत असेल नाही सोडली पाहिजे तर नक्की दारू सुटणार. स्वामीजींच्या उपदेशाने व्यसनग्रस्त व्यक्तीवर नक्कीच सकारात्मक परिणाम होतो, हे ऐकूया त्यांच्या